बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत। मी राधिका कुलकर्णी जोशी। आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं। गोकुळ दूध संघाकडून गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात आज वाढ जाहीर करण्यात आली आहे। म्हैस दूध खरेदी दरात ₹1.50 तर गाय दूध खरेदी दरात ₹1 वाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे म्हैस दूध विक्री दरात ₹2 वाढ करण्यात आली आहे। त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याचा इरादा गोकुळ दूध संघानं स्पष्ट केलाय। नवी दरवाढ 11 ऑगस्ट पासून अंमलात येणार असल्यानं दरवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे। राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांची बैठक शुक्रवारी पुण्यामध्ये झाली। या बैठकीला राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत डिझेलची दरवाढ, वाहतूक खर्चात वाढ यासह विविध विषयांवर चर्चा होऊन दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच दुग्धजन्य उपपदार्थांच्या दरातही 10% वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। दुसरीकडे गोकुळ दूध संघानं म्हैस दूध खरेदी दरात ₹1.50 वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, तर गाय दूध खरेदी दरात ₹1 वाढ करण्यात आली आहे आणि म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर ₹2ची वाढ केली आहे। गायीच्या दूध विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। ही दूध खरेदी विक्री दरवाढ 11 ऑगस्ट पासून अंमलात येणार आहे, असं गोकुळ दूध संघानं आज जाहीर केलंय। नव्या दूध दरवाढीनुसार 6 फॅट आणि 9 SNF गुणप्रतीच्या म्हैस दूध खरेदी दर प्रति लिटर ₹53.50 वरून ₹55, तर 3.5 फॅट आणि 8.5 SNF गुणप्रतीच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रति लिटर ₹36 वरून ₹37 करण्यात आलाय। या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे ₹5 कोटी फायदा होणार आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर ₹1.5 जादा मिळणार असले तरी म्हैस दूध विक्री दरात प्रति लिटर ₹2 वाढ झाल्यानं त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे।